राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना वांद्रे कौटुंबिक न्यायालयानं करुणा शर्मा यांना दर महिन्याला 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले होते। या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी वरच्या कोर्टामध्ये धाव घेत पोटगीला स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल केली। याबाबत कोर्टामध्ये काय घडलं बघूया। माजी मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या संदर्भातील महत्त्वाची सुनावणी माझगाव सत्र न्यायालयात पार पडली। आपण धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहोत असा दावा करुणा शर्मांचा आहे। त्याच पार्श्वभूमीवर करुणा शर्मांना दर महिन्याला 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश वांद्रे कौटुंबिक न्यायालयानं दिले होते। त्यामुळे आता धनंजय मुंडेंसोबत लग्नाचे पुरावे सादर करावेत असे आदेश माझगाव कोर्टाने दिलेत। धनंजय मुंडेंनी 2016 मध्ये आमचा एक वाद पेटला होता। मुलगा आणि मुलगा पैदा करायचा, मुलगी पैदा करायचा, त्याच्यावरती आमचा खूप वाद झाला होता। त्यावेळी मी सांगितलं होता माझा मुलगा आहे आणि माझ्या मुलगेला अधिकार पाहिजे, तुमची अंतिम चिताला अग्नी देण्याचा अधिकार माझ्या मुलगाचा होणार आहे। तुम्ही किती मुलं पैदा करा, पण माझा मुलगा मोठा मुलगा आहे, त्याच्यासाठी तुम्ही हे अधिकार माझ्या मुलगाला द्या। त्यावेळी त्यांनी एक विल सादर केली होती, त्याच्यामध्ये क्लिअर लिहिलेलं आहे की माझा मुलगा आहे आणि त्याच्यामध्ये क्लिअरपणे लिहिलेलं आहे की करुणा मुंडे माझी पहिली बायको आहे, राजश्री मुंडे माझी दुसरी बायको आहे आणि माझी चिताला अग्नी देण्याचा हक्क जे आहे, जे माझा मोठा मुलगा आहे शिशिव धनंजय मुंडे त्याला असतील, आणखीन कोणालाही नाही असणार आहे। धनंजय मुंडे यांना वांद्रे कौटुंबिक न्यायालयानं करुणा शर्मा यांना दर महिन्याला 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले होते। या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी वरच्या कोर्टात धाव घेत पोटगीला स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल केली। लग्नच झालेलं नाही तर पोटगी कुठून देणार असा सवाल मुंडेंच्या वकिलांनी केलाय। धनंजय मुंडेंचे वकील धनंजय मुंडेंनी करुणा शर्मांसोबत अधिकृत लग्न केलं नाही। जर लग्नच झालं नाही तर पोटगी कशी देणार? न्यायाधीश, मग ही 2 मुलं कुणाची? करुणा शर्मा मुलांच्या आई आहेत की नाहीत? धनंजय मुंडेंचे वकील राजश्री मुंडे या धनंजय मुंडे यांच्या खऱ्या पत्नी आहेत। धनंजय मुंडे मुलांना स्वीकारत आहेत, पण मुलांच्या आईशी लग्न केलं नाही। न्यायाधीश, मुलं त्यांची आहेत असं म्हणता, तर मग करुणा मुंडे आई कशा नाहीत? धनंजय मुंडेंचे वकील धनंजय मुंडेंचं करुणा यांच्याशी अधिकृत लग्न झालेलं नाही। न्यायाधीश, मग त्या मुलांचे अधिकृत आई वडील कोण आहेत? धनंजय मुंडेंचे वकील करुणा शर्मा यांच्या अनेक कंपन्या आहेत, त्या 15 लाख रुपये टॅक्स भरतात, मग त्यांना पोटगीची काय गरज? करुणा शर्मा यांची अनेक क्षेत्रात गुंतवणूक देखील आहे, त्यांच्याकडे निवडणूक लढायला सुद्धा पैसे आहेत, मग त्यांना पोटगीची काय गरज? एका व्यवसायात करुणा शर्मांची 3 कोटींची गुंतवणूक, मग त्यांना पोटगी कशाला हवी? करुणा शर्मांचे वकील 1998 ला लग्न झालं, त्यानंतर 2 अपत्यही झाली। न्यायाधीश, तुमच्याकडे या दोघांच्या लग्नाचे पुरावे आहेत का? करुणा शर्मांचे वकील सगळे पुरावे सादर करू, आम्हाला वेळ द्या। न्यायाधीश, पुढच्या सुनावणीला लग्नाचे पुरावे सादर करण्याचे आदेश। जे इलेक्शनमध्ये ॲफिडेविट दिलेले आहे की जे 2 मुलाचं आयडेंटिटी त्यांचं पालकत्व त्यांनी मान्य केलेलं आहे, त्याच्यामुळे त्याचा वाद नाही। आता मुलगी मायनर आहे, आणखी मेजर झाली नाही, आणि त्यामुळं त्यांचे आर्ग्युमेंट अशी होती आम्ही त्यांचं मान्य करतो, फक्त करुणा मुंडे यांना द्यायचं आम्ही देणार नाहीत, कारण ते लिगली वेडेड वाईफ नाही। पण आमचे असे आर्ग्युमेंट राहणार की जे 20 ते 21 वर्ष सोबत राहते, 2 मुलं होते आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये वर्ष 6 महिनेच असतं, हे काय 20-20 वर्ष नसतं। त्याच्यामुळे हे डॉक्युमेंट आम्ही दाखल करणार आहेत। आमच्या लग्नाचे पुन्हा जॉईंट अकाउंट, जॉईंट पासपोर्ट जे अर्ज केलेले, हे सगळे आम्ही पुरावे दाखल करणार आहेत, जे खालच्या कोर्टात रेकॉर्डवर ठेवलेले आहेत। कारण करुणा शर्मा या धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी असल्याचं वांद्रे कोर्टानं मान्य केलंय। त्यामुळे करुणा शर्मा मुंडेंना महिना 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश देण्यात आलेत। याच विरोधात आता धनंजय मुंडेंनी वरच्या कोर्टाचा दरवाजा ठोठावलाय। त्यामुळे धनंजय मुंडेंसोबत लग्नाचे पुरावे सादर करावेत असे आदेश माझगाव कोर्टाने दिलेत।
आता याच प्रकरणाची पुढील सुनावणी 5 एप्रिलला असून पुढील सुनावणी दरम्यान कोर्टाचे काय म्हणणे असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल. निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई.